श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामींची ही अधिक मासातील सेवा जी खूप भक्तांच्या मनाला अनुभव देणारी ठरणार आहे. फक्त 11 वेळा आपल्याला स्वामींच्या या मंत्राचा जप करायचा आहे, कारण अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. दत्तगुरू अनेक संत महात्म्यांच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. या काळात केलेले जप, दान आणि सेवा अनेक पटीने फळ देते, अशी श्रद्धा आहे. तुम्ही स्वामीवर विश्वास ठेवा. जर तुम्ही श्री स्वामींचे भक्त असाल तर अधिक मासात ही सेवा ही खूप सोपी सेवा नक्की करा. यासाठी काय करायचे आहे तर अधिक महिन्यातील गुरुवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. स्वामींच्या प्रतिमेसमोर, मूर्तीसमोर एक तुपाचा दिवा लावावा. यानंतर मन शांत करून नामस्मरण करावं आणि यावेळी 11 वेळा तारक मंत्राचा जप करावा. हा तारक मंत्र पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातील इच्छा, अडचणी, चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. भक्तांची श्रद्धा केलेली या अधिक मासात आपण जी भक्ती करतो, भक्ती ही मनापासून श्रद्धेने केलेली जी भक्ती आहे, ही अधिक मासात केलेली ही सेवा सकारात्मक ऊर्जा देते, भीती दूर करते, संकटातून बाहेर पडण्याची शक्ती मिळते. मात्र लक्षात ठेवा, चमत्कार हा फक्त मंत्रामध्ये नसतो, तर आपला विश्वास, श्रद्धा, सेवा यामध्ये असतो. म्हणून या महिन्यात, अधिक महिन्यामध्ये रोज काही थोडा वेळ का होईना काढा व स्वामींचे नामस्मरण करून आपण ही छोटी सेवा करू शकता. या तारक मंत्राचे महात्म्य असे: श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र अतिशय शक्तिशाली मानला जातो. खूप प्रभावी असा हा तारक मंत्र आहे. तारक मंत्र या 2 शब्दातच अर्थ आहे. तारक मंत्रामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की त्याचा कोणीच विचार करू शकत नाही. शेवटी ती स्वामींची अगम्य शक्तीचा हा मंत्र म्हणण्यास सुरुवात केली की एक मानसिक बळ आपल्याला भेटते. शिवाय हा मंत्र हळूहळू म्हणला तर खूप बळ देतो. अंगात अक्षरशः शक्ती संचारते, असा बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव आहे. तुम्हाला पण हा असा अनुभव आला असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्ही जर तारक मंत्राचा जप केला असेल तर नक्की अनुभव आला असेल. आपण अधिक महिन्यात प्रत्येक गुरुवारी 11 वेळा तारक मंत्र म्हणावा, कारण तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे. 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. पण प्रचंड ताकद असलेल्या या प्रभावी मंत्रामध्ये वेगळीच सकारात्मकता, प्रेरणा असते. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील या श्रद्धेने सर्व सेवा कराव्यात. अधिक मासातील या उपासनेने अधिक पटीने पुण्य मिळते. शिवाय घरातील नकारात्मकता दूर होऊ शकते, कारण स्वामीवर संपूर्ण श्रद्धा असेल तर या गोष्टीचा अनुभव आपल्याला येतोच. बऱ्याच भक्तांचा अनुभव आहे. श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील ही कोणी सांगू शकत नाही, परंतु कृपा होते, शुभ आशीर्वाद मिळतात, तेव्हा आपले जीवन धन्य झाल्यासारखे वाटते. असा अनेकांचा अनुभव आहे. हा अनुभव तुम्ही सुद्धा नक्की घेऊ शकता. तुम्हालाही तारक मंत्रामुळे विशेष अनुभव आलेला असतील तर नक्की शेअर करा. आता गुरुचरित्रातील अधिक मासात कोणता अध्याय वाचावा जो तुम्हाला अधिक पटीने लाभ देणार आहे? अधिक मासात हा भगवान श्रीहरी विष्णू व सद्गुरू उपासनेसाठी अत्यंत पुण्यदायी मानला जातो. स्वामी समर्थ भक्तांनी मंत्र जप बरोबर गुरुचरित्राचेही
पारायण केल्यास विशेष आध्यात्मिक लाभ मिळतो. स्वामी मंत्र जप करत असाल तर स्वामी गुरुचरित्रातील काही अध्याय तुम्ही वाचू शकताय. म्हणजेच अध्याय 14वा सेवेचे महत्त्व आणि भक्तीची शक्ती सांगितलेली आहे. अध्याय 18व्या ज्यामध्ये संकट निवारण आणि गुरुकृपेचे महात्म्य सांगितलेले आहे. त्याचबरोबर 40वा अध्याय जो मनोकामना स्फूर्तीसाठी लोकप्रिय मानला जाणारा अध्याय आहे. याही व्यतिरिक्त अध्याय 51 या सद्गुरूचे स्वरूप आणि भक्तीवरील कृपा शिवाय अध्याय 52वा हा गुरुचरित्राचा सार मानलेला अध्याय आहे. मग यासाठी आपण अधिक मासात 108 वेळा तरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून गुरुचरित्राचा 51वा किंवा 52वा अध्याय वाचल्यास मनशांती, श्रद्धा, गुरुकृपेची अनुभूती मिळते अशी भक्तीची श्रद्धा आहे. अधिक महिन्यात स्वामी समर्थांचा मंत्र असेल किंवा गुरुचरित्राचा अध्याय असेल ते जर आवर्जून वाचल्यास आपल्याला स्वामींची प्रचिती येते. असे भक्तांचे अनेक अनुभव आहेत. आपण पण हा अनुभव घ्या व श्रद्धेने व भक्तिभावाने सेवा करा. अशा प्रकारे तुम्ही हा अधिक महिना आहे आता संपतच आलेला आहे. तुम्ही एक का होईना गुरुवार नक्की ही सेवा करून बघा. गुरुवारच म्हणून नाही, तुम्ही ही सेवा कधी पण करू शकतायत. परंतु जे जास्त प्रत्येक वारी प्रत्येक महिन्यात कशाला ना कशाला खूप महत्त्व असते, तसं या महिन्यामध्ये गुरुवारी तुम्ही नक्की या तारक मंत्राचा व गुरुचरित्राच्या पारायणाचा तुम्हाला जो अध्याय सांगितला आहे तो नक्की वाचा. तुम्हालासुद्धा याचा अनुभव नक्की येईल. स्वामींची ही अधिक मासातील सेवा जी खूप भक्तांच्या मनाला अनुभव देणारी ठरणार आहे. फक्त 11 वेळा आपल्याला स्वामींच्या या मंत्राचा जप करायचा आहे. कारण अधिक मास हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. दत्तगुरू अनेक संत महात्म्यांच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानलेला आहे. यासाठी आपण जप, दान, सेवा करा. त्याचे फळ तुम्हाला अनेक पटीने मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.